जो कच्चा माल आहे म्हणजे मनुष्यबळ तो मोठ्या प्रमाणावर आहे. आणि करायचंय काय, तर आपण जे वापरतो चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण काय करायचं आहे या ठिकाणी प्रमोट करायचं आहे. तर याच्यामधून आपल्याला फायदे काय काय होत आहेत, तर पहिली गोष्ट आपण ताणतणावातून मुक्त होतोय. दुसरी गोष्ट आपण आनंदी राहतोय. तिसरी गोष्ट आपल्याला प्रेम किंवा विश्वास किंवा मान सन्मान या गोष्टी मिळत आहेत. त्यानंतर पुढची गोष्ट याच्यामध्ये आर्थिक सुरक्षा, म्हणजे आपण केलेलं काम हे आपल्या पुढच्या पिढीसाठी हस्तांतरित होत आहे. त्याचबरोबर एक आर्थिक सुरक्षा, एक मजबूत असं पैशाचं पाठबळ आपल्याला मिळतंय. आणि हे सगळं कशातून होतंय, तर आपण घरी जे वाहन सामान वापरतोय ते फक्त ज्या कंपनीचं आपल्याला योग्य वाटतंय ते प्रमोट करायचंय, इतरांना समजावून सांगायचंय आणि त्यांना ते वापरायला लावायचंय. एवढ्या साध्या गोष्टीमधून हे डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस चालतो, जो जगामध्ये आज नंबर 1 बिझनेस म्हणून गणला जातो. आणि भारतामध्ये सुद्धा नजीकच्या काळामध्ये ती इंडस्ट्री 65,000 करोडची होणार आहे. यासाठी जगामधलं 8वं आश्चर्य हे डायरेक्ट सेलिंगला म्हणलं तर आश्चर्य वाटणार नाही. अशा पद्धतीची ताकद या ठिकाणी डायरेक्ट सेलिंगची आहे. तर या डायरेक्ट सेलिंगला आपण प्रमोट करूया आणि डायरेक्ट सेलिंगच भविष्याचा बिझनेस आहे हे लक्षात ठेवा. नमस्कार.